क्षेत्रातून आपण काम करत असतो, छोट्या मोठ्या गोष्टींमधून आपण अनुभव घेत असतो. तर सर्वप्रथम मी ज्यांना सुवर्णपदक मिळालं त्यांचं अभिनंदन करतो आणि असंही सांगतो की व्यासपीठ वगैरे असं उपलब्ध कोणी करून देत नसतं. ते आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवायचं असतं. असं काहीच नाही उपलब्ध नाही. आपल्याकडे जे असते, आपल्याकडे बऱ्याचशा चांगल्या गोष्टी असतात, फक्त इतरांनी ते आपल्याला जाणीव करून द्यायचे असतात की ते तुमच्याकडे आहेत. असे मित्र तुम्ही जोपासले पाहिजे. आत्मविश्वास वाढवणारे आपले मित्र जोपासले पाहिजे. बरेच वेळेस असं झालेलं आहे, माझे काही मित्र होते की ज्यांना आत्ता मॅडम सांगितले किंवा केंद्र सरकारचं काही परीक्षा देता आली काय हरकत नाही, कदाचित त्याच्यापेक्षा चांगली पोस्ट मिळवण्यासाठी हे झालं असेल, आपल्या नशिबामध्ये असं काही असेल. माझे काही मित्र होते विस्तार अधिकाऱ्यांची परीक्षा पास झाली, परंतु ते गट शिक्षणाधिकारी झाले, त्यानंतर शिक्षणाधिकारी झाले आणि आता उपसंचालक म्हणून काम करत आहेत. या निमित्तानं यापूर्वीचं माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं एक उदाहरण सांगतो. मद्रासमध्ये त्यावेळेस त्यांनी इंजिनिअरिंग केलं. रामेश्वरम सारख्या छोट्याशा खेड्यातून आलेला एक मुलगा जो की न्यूजपेपर विकून आपली कुटुंबाला मदत करत असतो. तर त्यांच्या बाबतीतलं हे उदाहरण आहे, अतिशय बोलकं उदाहरण आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. आपण सर्वांना प्रेरणा नक्कीच देईल हे. त्यावेळेस त्यांचं फायटर पायलट म्हणून सिलेक्शन झालं नाही. मग तिथून काय ते खचले नाहीत, तिथून प्रयत्न करत राहिले आणि शेवटी स्वतः एक फायटर प्लेन बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ज्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं किंवा कदाचित आणखी चांगल्या गोष्टीसाठी परमेश्वरांना आपल्याला ती हे गोष्ट मिळवू दिली नसेल. नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम असं म्हणलं जातं. मी मगाशी म्हटलं हे वाक्य. किंवा अपयश नाही तर कमी प्रतीचं ध्येय कदापि बाळगू नये. एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की आपण पोलीस व्हावं, पोलीस का व्हावं वाटावं, PSI व्हावं वाटावं, DYSP व्हावं वाटावं, IPS व्हावं वाटावं, वाटायलाच पाहिजे. आणि आपली महत्वाकांक्षा जी आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायचा असतो. बिहारमध्ये सासाराम नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. बिहारमध्ये सासाराम नावाचं रेल्वे स्टेशन आहे. त्या ठिकाणी बरेचसे मुलं अभ्यास करण्यासाठी घरी लाईट नाही, काही नाही, मूलभूत सुविधा नाहीत, हॉटेलमध्ये काम करतात आणि रेल्वे स्टेशनवर येऊन 12-12 तास अभ्यास करतात. त्यावेळेस कुठं UPSCच्या निकालामध्ये 1000 मुलांमध्ये 500-550 मुलं बिहारच्या. कदापि म्हणजे कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नसते आणि सहजासहजी जे मिळतंय त्याची कदाचित किंमतही नसते. त्यावरील सर्व आदरणीय गुरुजन वर्ग, वेळ कमी आहे, मी डायरेक्ट मुद्द्यावरती बोलतो. कारण प्राचार्य साहेबांनी सन्माननीय केंद्रे सर असं म्हणले की डायरेक्ट मुलांना अभ्यासाबद्दल बोला सर. तर मी फारसा वेळ न घेता मुद्द्याचं मी बोलतो. कारण ज्या महाविद्यालयात मी आज आलोय तुम्हाला मार्गदर्शन करायला, 1990 ची स्थापना आहे आणि माझा जन्म आहे 1990चा. याच्यावरनं विचार करा की हा वटवृक्ष किती वाढलेला आहे आणि शिक्षणाचं जे महत्व असतं ते फार मोठं आहे. मुद्द्याचं बोलतो जे तुमच्या कामी येणार आहे. 10वीला आलेला आहात किंवा 10वीला आलो याचा अर्थ सगळे सुख दुःख विसरायचं आणि अभ्यास करायचा असा अजिबात नाहीये. फक्त 10वीला येणं ह्याचा अर्थ आता नियोजनात असलं. आता आपण नियोजन करायचं, 1 वर्षाचं व्यवस्थित नियोजन असलं पाहिजे. तुम्हाला पूर्ण संस्था तुमच्या पाठीशी आहे. पालकांनी फक्त एवढीच काळजी घ्या की मुलं डिस्ट्रॅक्ट होऊ नये, म्हणजे मोबाईलच्या नादाला लागणं असू द्या किंवा बाकी कुठे वेळ जाऊ नये. त्यांना फक्त प्रॉपर वेळेवर अभ्यासाला बसवायचे आणि वेळेवर त्यांना काय लागणार आहे एवढीच त्यांची काळजी घ्यायचं. फक्त पालकांना असं म्हणू नये त्याला 98% पडले तुला मी तेवढेच पडले पाहिजे, त्याला 60च पडू द्या, काय अडचण नाही. माझ्यासोबतचा मित्र आहे, म्हणजे मी वर्गात दुसरा असायचो, तो पहिला असायचा आणि एक लास्ट वाला असायचा. तो लास्ट वाला आता IAS आहे, 59% वाला केशवराज महाविद्यालयातला. आणि आम्ही इकडे आहोत, म्हणजे याच्यावर विचार करा. आता मी पण आहे, मी PSI ची नोकरी पास झालो, सरकारी नोकऱ्या 7 लागले, सोडून देऊन सगळ्या या क्षेत्रात पूर्ण वेळ आहे. हजारो शिक्षकांना आणि वेगवेगळ्या व्यक्तींना शिकवतो. फक्त मी गुणधर्म एकच सांगतो तुम्हाला, जे आता स्कॉलरशिपचे विद्यार्थी पुढे आले होते ते तुम्ही पाहिला. तुम्ही स्वतःमध्ये स्कॉलर हुडका, म्हणजे नियोजन जर केला तर एक पक्की गोष्ट सापडते. एक हँडरायटिंग वर वेळ द्या, व्यवस्थित हस्ताक्षर असू द्या, जेणेकरून तुम्हाला अगदी टॉप लेवलच्या मेडिकलला जा, IAS ला जा किंवा कुठेही जा, तुमच्या हँडरायटिंगला किंमत आहे. कारण त्यातलं तुमचं व्यक्तिमत्व समोरच्याला समजतं. दुसरं, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल किंवा तुमचं विज्ञान असेल, सगळ्या गोष्टी वेळापत्रकानुसार नियोजनबद्ध करा. म्हणजे अचानक 1 महिन्यात सगळा अभ्यास होत नाही. 30 टॉपिक आहे, दररोज 2-2च करा, एकच करा, पण रोजचं सातत्य असू द्या. 365 दिवस आहेत, तर 365 दिवसापैकी बाजूला जरी काढलं तर 200 दिवसाचं नियोजन प्रॉपर करा. याच व्यासपीठावरून असं झालं पाहिजे की यावर्षी जर 10वीला इथून जेवढे मुलं बसलेले असतील
त्यातले प्रत्येक जण टॉप झालेला पाहिजे आणि टॉप केलंच पाहिजे. कारण की तो यशस्वी होतो 100%. आमच्या शिक्षक शाळेत येताना घड्याळ पाहतात, पण घरी जाताना घड्याळ पाहत नाहीत. म्हणजे वेळ देतात, समर्पणाच्या भावनेनं काम करतात. ज्या विद्यार्थ्यांना एखादा चॅप्टर समजला नसेल तर तो परत रिपीट शिकवायची पद्धत आमच्याकडे आहे. एका मुलासाठी एका वर्गाला मी तो रिपीट शिकवतो. त्याच्यामधनं त्या विद्यार्थ्याचं नाव पण आम्ही सांगत नाही, कारण त्यालाही त्याचा कमीपणा वाटू नये. परंतु त्या विद्यार्थ्याला, दुसऱ्या विद्यार्थ्याला ते रिपीट होत आहे. साहेब, क्षीरसागर साहेबांना मी सांगू इच्छितो की आम्ही प्रार्थनेच्या वेळेस जी तारीख आहे त्या तारखेचा उजळणीचा धडासुद्धा त्या ठिकाणी घेतो. आणि राष्ट्रगीताबरोबर देशभक्तीपर गीत आणि आईवडिलाला येताना दर्शन घेऊन शाळेत या, अशा पद्धतीचे संस्कार. त्याला विज्ञानाची सुद्धा जोड आहे. आपलं रक्ताभिसरण सुद्धा अतिशय व्यवस्थित होत आहे, नियोजन आहे. आणि अत्यंत सर मला सांगायला मला आनंद होईल, या ठिकाणी ज्या झोपडपट्टी आहेत तिथले सुद्धा विद्यार्थी माझ्याकडे आहेत. आणि IAS आपण सांगत होतात, उदगीरचा दीक्षित नावाचा विद्यार्थी माझ्या कॉलेजमधून IAS झाला. एक मुलगी, आत्ताच मी क्षीरसागर साहेबांना सांगत होतो, शाहू कॉलेजला जी पवार मॅडम प्राध्यापिका आहेत, त्यांचं माहेरचं आडनाव लोंढे आहे. त्यांची मुलगी संस्कृती पवार याच महाविद्यालयात होती. 720 पैकी 690 मार्क घेऊन ती एम्स नागपूरला लागली. पण दुसरं एक उदाहरण आणखी सांगतो मी. कालच एक भाजी विक्रेत्याकडे मी असं म्हणजे भाजी गाजर खरेदी करत होतो. त्यानं सांगितलं, साहेब त्याचं नाव कोंडेकर उदगीरकर, त्याच्या मुलीचं नाव तृप्ती आहे. सर, तुमच्या कॉलेजला माझी मुलगी होती, त्याला 13,000 पगार आहे, ती आयुर्वेदिक काम करतो. त्याची मुलगी साहेब आत्ता अंबाजोगाईला मेडिकलला शिकते, याच कॉलेजची मुलगी. म्हणजे ज्याची ऐपत नाही तेही मुलं जाऊ शकतात, काहीही अवघड नाही. आणि मागासवर्गीय विद्यार्थ्याची तर फीस शासन भरतंय. सर, आम्ही किमान 25-20 मुलांना गव्हर्नमेंटची शिष्यवृत्ती प्लस स्वाधार योजना, त्याचे किमान म्हणजे BEd DEdला तर पैसे देत होतच, पण 11वी-12वीला सुद्धा 22,000-25,000 रुपये वेगळे मिळवून देतो. म्हणजे वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या ज्या आहेत त्याच्यासाठी आमच्याकडं एक वेगळा क्लर्क तेवढ्याच कामासाठी नेमलेला आहे. त्याच्यामुळं शासनाच्या योजना तर मिळवून देऊ. परत वेळ खूप, खरं तर आजचा कार्यक्रम आम्ही BEdचा होता, त्याच्यामध्ये मग आमच्या सरांनी विनंती केल्यानंतर इकडचा वासंतिक वर्गाचाही कार्यक्रम ठेवला. पालकही मोठ्या संख्येनं आलेले आहेत, पालकांचाही उत्साह वाढावा त्याच्यामुळं शिक्षण अधिकारी साहेबाला या ठिकाणी आणलेलं आहे. साहेब अतिशय वेळ खूप देतात आणि एखादा प्रश्नाचा अभ्यास करून त्याचा निपटारा करायचं काम क्षीरसागर साहेब करतायत. उद्या भविष्यात हेच विद्यार्थी त्यांच्याकडे जर मुलाखतीला गेले तर निश्चितपणे 1-2 मार्क अधिकचे देतील अशी अपेक्षा बाळगूया. MA एज्युकेशन या विषयासाठी राजमाता जिजामाता या कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेताना माझ्यासाठी हे कॉलेज नक्कीच नवीन होतं, परंतु माझ्या फॅमिलीमधून पण भरपूर जणांनी इथे शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून मला इथे गुणवत्ता हे महत्त्वाचं मला भेटणार आहे असं मला कळालं. आणि त्यानंतर मात्र मी आवर्जून या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. आणि ॲडमिशन घेतल्यानंतर मात्र मला असं वाटलं की मी या जो काही निर्णय घेतलेला आहे ॲडमिशन घेण्याचा, तो नक्कीच चांगलाच निर्णय घेतला आहे. आदरणीय व्यासपीठांना मला सांगावं वाटतं की नवं ते हवं म्हणणारं हे आमचं राजमाता जिजामाता कॉलेज आहे. त्याचबरोबर गुणवत्तेला प्राधान्य देणारं हे आमचं कॉलेज आहे. मला नेहमीच या आदरणीय आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत यांना हे सांगावं वाटतं की जेव्हा जेव्हा मी या कॉलेजमध्ये आलेली आहे तेव्हा प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला यांचं मार्गदर्शन कोणत्या ना कोणत्या निमित्तानं भेटलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात एक तुम्हाला सर्वांना सांगावं वाटतं की कोणत्याही गोष्टीला एक व्यासपीठ आवश्यक असतं. मी हे करतो, मी ते करतो,
परंतु एकट्याच्याने होत नसतं, त्याला व्यासपीठ आवश्यक असतं. हे व्यासपीठ मला राजमाता जिजामाताचं भेटलेलं आहे आणि याचं खरंच मला खूप कौतुक वाटतं. मागच्या 2 महिन्याखाली केंद्रप्रमुखाच्या परीक्षा झाल्या आणि खरंच सर मी खूप मिस केलं त्यावेळेस आणि तेव्हा मला व्यासपीठाची किंमत कळाली. B.Edला मला शिरूर ताजबंदला व्यासपीठ भेटलं चांगलंच, MA एज्युकेशनला पण हे व्यासपीठ चांगलंच भेटलं, परंतु थोडीशी चूक केली की केंद्रप्रमुख या परीक्षेसाठी पण एक व्यासपीठ आवश्यक असायला पाहिजे होतं माझ्यासाठी आणि तिथे मी व्यासपीठ घेतलं नाही. मला असं वाटलं की स्वतः होईल, परंतु नक्कीच भारती सर स्पर्धा परीक्षा केंद्राची आवश्यकता असते